जाणून बुजून फोकस हा शब्द निवडलाय. कारण की फास्ट ट्रॅक असं एमपीएससी मध्ये काही नसतं. एक 45 दिवसात केलंय आणि प्रिलिम पास झाले असं काही नसतं. 45 डेज मध्ये तुमचा अप्रोच, त्या सब्जेक्टचं ओरिएंटेशन आणि त्या येणाऱ्या 100 प्रश्नांना डील करण्याचं तुमचं मेथडॉलॉजी डेव्हलप होणं, या मागचं मेन इंटेन्शन आहे. या बॅच मागचं मेन इंटेन्शन आहे. सगळे सब्जेक्ट जरी आपण घेणार असलो इथे, मॅथ्स आणि रिझनिंग सोडून, तरीही त्या प्रत्येक सब्जेक्टचं जे आपण महत्त्वाचे जे घटक आहेत, कोणते फोकस केले पाहिजेत, कसे कसे एमपीएससीने विचारलेले आहेत, प्रिलिम एक्झाम्सच्या दृष्टीने किती महत्त्वाचे आहेत. कारण एमपीएससीची प्रत्येक स्टेज आणि प्रत्येक परीक्षा ही एक वेगवेगळ्या स्वरूपाची तुमच्याकडून अभ्यासाचा डिमांड करते. मेन्ससाठी ती वेगळी आहे, प्रिलिमसाठी वेगळी आहे, राज्यसेवेसाठी ती वेगळी आहे. तर त्या नीडनुसार बऱ्याचदा असं पाहिलं जातं की स्टुडंट्स एकाच पद्धतीने एकाच फ्लोमध्ये वर्षभर आणि वर्षानुवर्ष अभ्यास करत राहतात. तर मग ते तसं वर्कआउट होत नाही. प्रिलिम, ज्या अर्थी प्रिलिम आहे, तिची एक वेगळी प्रकारची नीड आहे. ती नीड समजून त्यानुसार अभ्यासाला फोकस केलं पाहिजे. त्या दृष्टीने आपण या 45 डेजच्या बॅचमध्ये आपण त्या दृष्टीने वर्कआउट दररोज करणार आहोत. या कंबाईन प्रिलिम जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा कंबाईन प्रिलिम्सची जी नीड आहे, 17 पूर्वी ती सेपरेट असायची. PSI साठी वेगळी, STI साठी आणि ASO साठी. तर तेव्हा डिमांड वेगळी होती. जेव्हा ही एक्झाम कंबाईन झाली, तेव्हा या एक्झामचा पॅटर्न, ट्रेंड एक वेगळ्या प्रकारे बदलला गेला. इकॉनॉमिक्स, पॉलिटी आणि इतर विषयांचं जे आहे वेटेज किंवा प्रश्न विचारण्याच्या ज्या पद्धती आहेत, त्या बदलत गेल्या. आणि त्यानुसार 17, 18, 19, 20 असे 4 वर्षाचे पेपर आपल्याकडे उपलब्ध आहेत. 21च्या कंबाईन परीक्षेसाठी, म्हणजे जी तुमची होणार आहे 26 फेब्रुवारीला, तिला फेस करण्यासाठी. या 4 पेपरमध्ये 17चा पेपर थोडा वेगळा आहे. 17 नंतर 18 आणि 19 पेपरमध्ये थोडं सिमिलर किंवा समानता दिसते. आणि 20चा कोविडच्या नंतरचा पेपर होता. जरी त्याचा सिलेबस कोविडच्या पूर्वीचा जरी असला करंटचा, तरीही 20च्या पेपरमध्ये चेंजेस दिसतात. आयोग दरवर्षी नव्यानं वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारत असतं. स्टुडंट्सच्या आवाक्याचा, अभ्यासक्रमाच्या आवाका आणि कन्सेप्ट किती समजतायत, वेळेत उत्तर किती देता येतात, या गोष्टींची पडताळणी आयोग वेळोवेळी दर परीक्षेला आणि दर टप्प्यावर चेक करत राहतं. तिथं आपल्याला पुरून उरण्यासाठी आपली तयारी खूप जास्त कन्सेप्ट बिल्ड केलेल्या आपल्याला खूप स्ट्रॉंग पाहिजे. त्या सब्जेक्टला स्ट्रॅटेजी. आता बाकीच्या परीक्षांपेक्षा कंबाईनच्या परीक्षेला चॅलेंज काय असतं की ते 1 तासाचं डील करणं. 1 तासात 100 प्रश्न, त्याची स्ट्रॅटेजी असते. आणि बाकीच्या परीक्षांना तुम्हाला समजा राज्यसेवेला 2 तास मिळतात, पण कंबाईनला 1च तास आहे. तर त्या 1 तासात मी कोणते प्रश्न सोडवणार, कोणते विषय प्रायोरिटीने घेणार, किती वेळात मार्किंग करणार, या सगळ्या गोष्टींचा आढावा आपल्याला येणं खूप जास्त, याची स्ट्रॅटेजी आपली डिसाईड असणं खूप गरजेचं आहे. नाहीतर तुमचा 2 वर्षाचा अभ्यास एका साईडला आणि त्या 1 तासाचं हँडलिंग एका साईडला. 2 तासाचा अभ्यास जर तो 1 तासात हँडल करता नाही आला, तर तुमचं 1 वर्ष अजून जातं. तर ती स्ट्रॅटेजी असणं खूप गरजेचं आहे. या सगळ्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत, याचं दररोजच्या लेक्चर्समध्ये, आपल्या 45 डेजच्या कंबाईनच्या बॅचमध्ये दररोजच्या सरांच्या, यमाजी सरांच्या थ्रू किंवा माझ्या थ्रू त्या डिस्कशन्समध्ये त्या या स्ट्रॅटेजी येत राहतील. त्याचे बारकावे, त्यातल्या ज्या बारीक बारीक गोष्टी आहेत, त्या तुम्ही दररोज एका दिवसात काय होत नाही. प्रत्येक गोष्टीला रियाज लागतो. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, राईट. तर या छोटे छोटे बारकावे जे आहेत अभ्यासातले, संकल्पना समजून घेण्यातले, प्रश्न सोडवण्यातले आणि ह्या परीक्षेला फेस करण्याचे, हे समजून घेत दररोज तुमच्यात रुजवावे लागतील. तेव्हा जाऊन एक दिवशी तुमचा स्कोर वाढणार आहे. 40 पर्यंत, 30 पर्यंत, 35 पर्यंत, 100 पैकी पोहोचणं सोपं आहे. पण पुढचे 5 मार्क, पुढचे 10 मार्क जे कट ऑफ साठी लागतात,
तिथपर्यंत पोहोचणं खूप जास्त अवघड असतं किंवा खूप जास्त चॅलेंजिंग असतं. तर ते सोपं कसं करता येईल? तर ते सोपं करता येईल अभ्यासक्रमाला धरून. आपला जो ट्रायंगल आहे, गोल्डन ट्रायंगल म्हणता येईल त्याला. अभ्यासक्रम, तुमचं प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, तुमची ठरवलेली बुक लिस्ट आणि करंट अफेअर्सच्या आधारे त्याची केलेली चर्चा. ॲडमिशन्स घेतलेले आणि न घेतलेले काही विद्यार्थी नवीन आहेत, काही विद्यार्थी 1 वर्षापासून 2 वर्षापासून असे अभ्यास करतात. प्रत्येकजण वेगवेगळ्या स्टेजवर आहे. नवीन विद्यार्थ्यांना या पेपरची कल्पना असेलच. त्यांनी साधारणतः हा जो सिलेबस आहे, हा जो पेपरचा पॅटर्न आहे तो पाहिला असेल. तरीही एकदा रिपीट करायचं झालं तर सामान्य क्षमता चाचणी नावाचा पूर्वपरीक्षेचा पेपर, 100 प्रश्न, 100 गुण, 1 तास. ओके. 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रश्न असतात, MCQ टाईप, पदवी दर्जा, माध्यम मराठी इंग्लिश असतं. ओके. त्यानंतर याच्यात सामान्यतपणे चालू घडामोडीचे 15 प्रश्न, इतिहासाचे 15 प्रश्न, भूगोलाचे 15 प्रश्न, विज्ञानाचे 15, अर्थव्यवस्था 15, राज्यशास्त्र आणि पंचायत राज 10 प्रश्न, गणित बुद्धिमत्ता चाचणी 15 प्रश्न. असं एक साधारणतः, म्हणजे असं ठरलेलं नाहीये, पण मागच्या ट्रेंड पाहिलं तर असे प्रश्न येतात. त्यानंतर हे जे 100 प्रश्न आहेत, हे मी बेसिक नवीन विद्यार्थ्यांसाठी सांगितलं. हे जे 100 प्रश्न आहेत ते शफल होतात क्रमाने, पुढे मागे विषयानुसार असतं. ओके. त्यातल्या प्रत्येक विषय जर बघायचा झाला तर पॉलिटी हा विषय आहे. पॉलिटी या विषयासाठी रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे, एकनाथ पाटील सरांचा ठोकळा आहे. आणि ज्याला ASO टार्गेट करायचं किंवा खूप चांगला सोर्स पाहिजे पॉलिटीसाठी तर लक्ष्मीकांत आहे. तोही सिलेक्टिव्हली वाचला पाहिजे. वाचतानाही कोणत्या गोष्टी वाचायच्या, कोणत्या गोष्टी सोडायच्या, या गोष्टी समजणं खूप जास्त आवश्यक आहे. MPSC मध्ये काय वाचायचं यापेक्षा काय नाही वाचायचं हे समजणं खूप जास्त आवश्यक आहे, कारण की कमी वेळात तुम्हाला डील करायचं. राईट. त्यामुळे पॉलिटी किंवा राज्यशास्त्र, राज्यव्यवस्था याचा जो सिलेबस आहे, आपल्याला जरी सिलेबसमध्ये दिले की नागरिकशास्त्र, भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास असे वर्डिंग आहे. प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन आणि ग्राम व्यवस्थापन, प्रशासन, त्यासंबंधीचं प्रशासन, असं एक बेसिक लाईन सिलेबसमध्ये दिलेली आहे. पण ॲक्च्युअलमध्ये प्रश्न खूप जास्त डेप्थला जात आहेत किंवा चालत चाललेत. एक वेळ अशी होती की खूप जास्त फॅक्च्युअल प्रश्न होते, ते फॅक्च्युअल कडून आता कन्सेप्च्युअल कडे चाललंय, आणि सोबत काही ठिकाणी फॅक्ट्स, काही कन्सेप्ट, असं संमिश्र MPSCचं बिहेवियर किंवा ट्रेंड, प्रश्नांतला ट्रेंड आपल्याला दिसून येतो. पॉलिटीच्या बाबतीत पंचायत राज जास्त फोकस करावा लागेल. त्यानंतर ग्राम प्रशासन, त्याच्यातलं ग्राम प्रशासन, जिल्हा प्रशासन या 2 बाबी. त्यानंतर राज्य विधिमंडळ जास्त फोकस करावं लागेल. महाराष्ट्राच्या बाबतीत पॉलिटी जे आहे, आपलं जे स्ट्रक्चर आहे राज्यव्यवस्थेचं, ते सगळं स्ट्रक्चर संविधान निर्मितीपासून आपली मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, पंतप्रधान, मुख्यमंत्री, राज्यपाल, राष्ट्रपती, असे महत्त्वाचे जे घटक आहेत. आता सिनियर स्टुडंटला हे सगळं माहिती असेल, काही नवीन स्टुडंट्सला आहेत, त्यांच्यासाठी या काही गो थ्रू आहे. तुम्हाला अभ्यासक्रम पाठ असणं, त्याचे सब टॉपिक्स पाठ असणं खूप जास्त गरजेचं आहे. जसं आपल्या पॉईंट्स, आपल्या डेली प्लॅनमध्ये जसं म्हटलंय की 130 उपघटक आहेत. हे प्रिलिमला मॅथ्स, रिझनिंग, GSचे असे एकूण 130 उपघटक आहेत. हे 6 विषयाचे अजून उपघटक निवडलेले आहेत. आपल्याला अभ्यास करताना त्या प्रिसिजनकडे किंवा त्या बारकाईने ते पाहावं लागतं. पॉलिटीला 10 प्रश्न येतात. त्यानंतर इतिहासावरचे जे प्रश्न आहेत त्यातही आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, असा वर्डिंग सिलेबसमध्ये दिलेला आहे. महाराष्ट्राचा इतिहास जास्त फोकस करून करायचा आहे. समाज सुधारक जे आहे, आपले ठराविक समाज सुधारकांवर खूप जास्त प्रश्न रिपीटेड होत असतात. महात्मा फुले असतील, आंबेडकर असतील, शाहू महाराज असतील. ओके. त्यानंतर गांधी चळवळीवर काही प्रश्न, 1857च्या उठावावर काही प्रश्न, INCच्या स्थापनेवर काही प्रश्न, महिला समाज सुधारकावर काही प्रश्न,
वृत्तपत्र, काही संस्था, त्या संस्थेच्या संबंधित काही व्यक्ती, याच्यावर ठराविक एक असा ट्रेंड आहे जो आपल्या प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या डिस्कशनमध्ये येईलच, की आयोग दरवेळेस काहीतरी नवीन असं शोधून नाही काढत आहे. आयोगाच्या विचारण्याच्या प्रत्येक प्रश्नाला काहीतरी रिझन आहे. असहकारी चळवळ महत्वाची होती, एक्सपेक्टेड होती, 100 वर्ष, आणि त्याच्या संबंधी मग असहकार चळवळीवर यावर्षी प्रश्न आलेले आहेत. सगळ्याच परीक्षेला यावर्षी असहकार चळवळीवर 20ची जी आहे त्याच्यावर प्रश्न आलेले आहेत. प्रत्येक प्रश्नामागे एमपीएससीच्या काहीतरी लॉजिक आहे, काहीतरी करंटचा सेन्स आहे, काहीतरी प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा सेन्स आहे. हा सेन्स समजून घेणं आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचं. हा सेन्स जेव्हा आपला डेव्हलप होईल तेव्हाच आपल्याला ही परीक्षा आटोक्यात येईल. नाहीतर जीएस जरी जनरल स्टडीज असं म्हटलंय तरी त्याला असं एक बाउंड्री नाहीये, किंवा ते तुम्ही खूप एंडलेस आहे. म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास म्हटलं तर तुम्ही काही पण म्हणजे पाहिजे तेवढं वाचू शकता, त्याच्यावर पीएचडी करू शकता. पण तेवढा वेळ आहे का आपल्याकडे? नाही. अल्टिमेट आपलं एम काय आहे की एक पोस्ट मिळवणं आहे. तर पोस्ट मिळवण्यासाठी ज्या ज्या कंडिशन्स आहेत, ठराविक पुस्तक आहेत, रिपीटेडली वाचायचे, ठराविक टॉपिक्स खूप चांगले करायचे, आणि त्या टॉपिक्सच्या आधारे येणारे जे प्रश्न आहेत, तुम्ही जे वाचले त्याच्यातून ते येणार नाहीये, परंतु तुम्ही जे वाचले त्याच्या आधारे तुम्हाला जे प्रश्न विचारले ते आन्सर करता आले पाहिजेत. त्या दृष्टीने इतिहासाबद्दल म्हटलं की समाज सुधारकांवर काही प्रश्न आहेत. 11वीचं जे जुन्या सिलेबसचं महाराष्ट्राचा इतिहास आहे ते खूप महत्त्वाचं पुस्तक आहे. त्याच्यातून खूप जास्त प्रश्न डायरेक्ट आलेले दिसतात. त्यानंतर आधुनिक भारताच्या इतिहासासाठी एखादं रेफरन्स बुक रंजन कोळंबे किंवा समाधान महाजन असं एखादं पुस्तक जे आहे आपल्या स्वातंत्र्य लढा समजून देईल. गाठाळ सरांचं पुस्तक आहे, ते वाचून घेणं गरजेचं आहे. तुम्ही आत्तापर्यंत म्हणजे समजा जर सिनियर कॅन्डिडेट असतील, तुम्ही आत्तापर्यंत जे वाचले तेच रिपीट रिव्हिजन करणं, नवीन कॅन्डिडेटने स्टेट बोर्डवर खूप चांगला भर देणं, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स व्यवस्थित समजून घेणं हे गरजेचं आहे, आणि त्यानुसार सिलेक्टिव्हली रेफरन्स बुक निवडणं खूप जास्त गरजेचं आहे. एमपीएससी मध्ये खूप जास्त पुस्तकं म्हणजे 20 पुस्तकं 2 वेळा वाचण्यापेक्षा 2 पुस्तकं 20 वेळा वाचलेली पाहिजेत एका विषयासाठी. प्रत्येक विषयासाठी खूप सारे ऑथर्स आहेत, खूप सारे पब्लिकेशन्स आहेत. आपण सगळे वाचत बसलो तर आपल्याला ते डायजेस्ट होणार नाही. ठराविक पुस्तकं, स्टँडर्ड आणि ओरिजिनल पुस्तकं निवडली, तीच रिपीटेड रिव्हिजन केली, स्वतःच्या नोट्स काढल्या, नोट्सच्या मायक्रो नोट्स काढल्या, सतत रिवाईज करत राहिल्या, आलेले त्याच्या संबंधी प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व केले आणि प्रॅक्टिस क्वेश्चन सॉल्व केले, तर रिझल्ट कुठे जात नाही. तुमच्या सगळं आवाक्यातलं असतं. त्यांना ऑफिसर्स निवडायचे तर ते एफिशियंटली काम करणारे किंवा प्लॅन करून काम करणारे निवडायचे. त्याच्यामुळे त्यांच्या क्रायटेरियामध्ये आपल्याला बसायचं आहे, तर तसं आपल्याला आपल्याकडून बिहेवियर लागेल, आपल्याकडून तशा गोष्टी ॲडप्ट होणं गरजेचं आहे. त्यानंतर इकॉनॉमिक्सचा जो विषय आहे, अर्थव्यवस्था असं म्हटलंय, अर्थशास्त्राचा अभ्यास नाही करायचा आहे, अर्थव्यवस्थेचा अभ्यास करायचा आहे. कीवर्ड्स आपल्याला खूप जास्त महत्त्वाचे असतात. भारतीय अर्थव्यवस्था, त्यातही राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी, राजकोषीय नीती इत्यादी टॉपिक्स आपल्याला एक्सपेक्टेड आहेत, विचारलेले आहेत. शासकीय अर्थव्यवस्था, अर्थसंकल्प, लेखा परीक्षण असे टॉपिक्स आपल्याला सिलेबसमध्ये दिलेले आहेत. इकॉनॉमीसाठी रंजन कोळंबे सरांचं बेसिक बुक आहे, ते व्यवस्थित रिपीटेडली पुन्हा पुन्हा वाचत राहिलं तर सगळ्या कन्सेप्ट कव्हर होतात. यमाजी सर पण अर्थव्यवस्था खूप चांगलं घेतात, त्यांच्यातून तुमच्या ज्या कन्सेप्ट आहेत, बऱ्याच मुलांचं जेव्हा इंटरॅक्शन मी पर्सनली बऱ्याचशा मुलांशी बोलतो तेव्हा बऱ्याच सरांना, बऱ्याच स्टुडंट्सला इकॉनॉमीबद्दल, कन्सेप्टबद्दल डाऊट्स असतात. तर ते डाऊट्स तुम्हाला या 45 डेजमध्ये ते सगळे इकॉनॉमीचे डाऊट्स आहेत ते क्लिअर होतील. यमाजी सर ते घेतीलच अर्थव्यवस्थेचं. आणि अर्थव्यवस्था हा खूप छोटा विषय आहे, फक्त त्याच्या कन्सेप्ट समजणं आणि मार्क्स देणारा विषय आहे. त्या कन्सेप्ट समजणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यातही आयोग एक ठराविक प्रश्न रिपीटेडली परत परत विचारत राहतं, तर त्या गोष्टी समजून घेणं जास्त गरजेचं आहे. आपण त्या कंबाईनच्या बॅचमध्ये आपण ते सगळं कव्हर करणार आहोत.
रंजन कोळंबे सरांचं बेसिक बुक वाचलं रिपीटेडली, अर्थव्यवस्था पूर्ण होऊन जाईल. त्यानंतर सामान्य विज्ञान असा हा इतरांनी अवघड केलेला विषय आहे. मुळात हा विषय अवघड नाहीये. तुम्ही जेवढा इंटरेस्ट निर्माण त्यात कराल आणि व्यवस्थित समजून घ्याल तेवढा हा विषय सोपा आहे. किचकट टर्मिनॉलॉजी असते किंवा खूप अवघड शब्द असतात, लवकर लक्षात येत नाहीत, असं बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं. परंतु आपल्याला काय वोकॅब्युलरीची किंवा अशी काही एक्झाम द्यायची नाहीये. विज्ञानाच्या कन्सेप्ट ज्या बेसिक आहेत त्या समजून घेऊन हा स्टेट बोर्ड जर केल्या तर ही खूप जास्त इझी होऊन जातं. निदान अर्धे मार्क तरी मिळतात विज्ञानामध्ये. विज्ञानाला ज्यांना खूप जास्त अवघड जातं त्यांनी दररोजचा वेळ थोडा दिला आणि स्टेट बोर्डच्या आधारे ते विज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न केलं तर अर्धे प्रश्न तरी बरोबर येतातच. काही त्यात एवढं अवघड नाही आहे. ओके. सामान्य विज्ञानामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र आणि पोषण हे महत्त्वाचे घटक आहेत. त्यातही प्राण्यांचं किंवा वनस्पतीचं वर्गीकरण स्पेसिफिकली याच्यावर खूप जास्त रिपीटेडली प्रश्न येत राहतात. तर ते जे फोकस एरिया आहेत ते सगळे कव्हर करणं खूप जास्त गरजेचं आहे. आपल्या बॅचमध्ये आपण त्या प्रायोरिटीनेच सगळे विषय घेणार आहोत की ज्याच्यावर आतापर्यंत जास्त प्रश्न विचारलेले आहेत. MPSCचं जे कंबाईनसाठीचं ज्या विषयाची आवश्यकता आहे त्या प्रायोरिटीनुसारच सब्जेक्ट फोकस करून आपण ते विषय घेणार आहोत. त्यानंतर 8वीला मी जसं सांगितलं की स्टेट बोर्ड हे सगळ्यात बेस्ट आहेत. 8वी 9वी 10वीचे स्टेट बोर्ड. त्यानंतर तुम्ही रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वापरू शकता. जर इंग्लिश चांगलं असेल तर लुसेंटचं जनरल सायन्स नावाचं पुस्तक आहे, तेही खूप बेस्ट आहे. ते तुम्हाला राज्यसेवेलाही फायद्याचं पडेल आणि कंबाईनलाही फायद्याचं पडेल. राज्यसेवेला 20 प्रश्न सायन्सचे असतात, कंबाईनलाही 15 प्रश्न असतात. किंवा सचिन बसके, अनिल कोलते किंवा काहीच समजत नाहीये, फक्त वन लाईनर पाहिजे तर एकनाथ पाटील सरांचं. ओके. पण स्टेट बोर्डमधून विज्ञान चांगलं समजून घेणं, त्या गोष्टी, त्या कन्सेप्ट समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही जेव्हा बुद्धिमापन चाचणी किंवा मॅथ्स रिझनिंग जेव्हा करता, बऱ्याच सब्जेक्ट्स म्हणजे कोणतीही गव्हर्नमेंट एक्झाम पास व्हायची असेल तर तुमचं मॅथ्स रिझनिंग चांगलं असणं खूप जास्त गरजेचं आहे. सगळ्या परीक्षांना मॅथ्स रिझनिंग विचारलं जातं. मॅथ्स रिझनिंगमध्ये जेव्हा आपण मॅथ्स रिझनिंगची जेव्हा प्रॅक्टिस करतो, डे टू डे जेव्हा प्रॅक्टिस करतो तेव्हा आपला स्कोर वाढतो. दररोज एखादा टॉपिक घ्यायचा आणि त्याच्यावर काम करायला पाहिजे. त्याचे मल्टिपल क्वेश्चन सॉल्व केले पाहिजेत. 30, 40, 50 असे त्याच्यावरचे प्रश्न सोडवले तर आपल्याला लक्षात येतं एक ठराविक 30 ते 35 टाईप आहेत. त्या पलीकडे गणितांचे किंवा बुद्धिमत्तेचे प्रकारच नाहीये. ते 30-35 जे प्रकार आहेत तेवढेच प्रकार आहेत. त्या पलीकडेच्या प्रकारचे प्रश्न विचारले जात नाहीत. तर ते प्रॅक्टिस करण्यासाठी दररोजची मेहनत किंवा दररोजची प्रॅक्टिस आवश्यक आहे. तर त्यात तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात. 90% स्कोर तिथे गणित बुद्धिमत्तेला येऊ शकतो. आता आपल्या सिलेबसमध्येच असं म्हटलं आहे आयोगाने की उमेदवार किती लवकर वाचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठीचे जे प्रश्न आहेत ते बुद्धिमापन चाचणीचे प्रश्न आहेत. ओके. तर मग दिलेल्या वेळेत तुम्हाला ते चॅलेंज असतं की 1 तासात समजा 15 मिनिटं तुम्ही गणित बुद्धिमत्तेला दिलेले आहेत. तर ते टॉपिक तिथल्या तिथं तो प्रश्न वाचणं, आपल्याला अंडरस्टँड होणं आणि त्याचं तिथल्या तिथे सोल्युशन काढून, आन्सर काढून टिक करणं. हे केव्हा शक्य होईल जेव्हा आपण दररोज प्रॅक्टिस करतोय. ओके. तर ते प्रॅक्टिस करणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यासाठी असं वेगळं काही अवघड नाही आहे. मॅथ्स आणि रिझनिंगसाठी प्रॅक्टिस हाच एक ऑप्शन आहे. त्याच्या ट्रिक शिकून घेतल्या, समजून घेतल्या, त्याबाबत आपणही थोडं येणाऱ्या दिवसात मॅथ्स आणि रिझनिंगसाठीचं काही करता येईल का याच्यासाठी प्रयत्न करूया. MIG सर पण आपल्या MPSC ग्रो टुगेदर चॅनलवर दररोज 10 प्रश्न सॉल्व करायला टाकतात. आपल्या डेली प्लॅनमध्ये पण दररोज मॅथ्स रिझनिंगचा एक टॉपिक घेतला जातो, एक सांगितलं जातो करायला. ते जरी फॉलो केलं तरी तुमचे दररोजच्या दररोज समजा 1-2 तास, 1-1.5 तास जरी मॅथ्स रिझनिंगला दररोज दिला गेला
तर अल्टिमेटली तुमच्या एक्झामपर्यंत ते सगळे टॉपिक्स, जसं मी म्हटलं की 35 टाईपची गणितं, 35 टाईपचे प्रश्न येतात. तेवढेच जर परफेक्ट केले तर ते तुम्हाला आउट ऑफ मार्क देऊन जातील. त्यासाठी तुम्हाला जे पॉसिबल सोर्सेस आहेत, आर एस अग्रवाल सारखं बुक असेल, थोडंसं हेवी इंग्लिश आहे, ज्यांना व्यवस्थित इंग्लिशमध्ये कम्फर्टेबल आहे ते आर एस अग्रवाल सरांचं पुस्तक वापरू शकता. मराठीमध्ये अनेक प्रकाशनाचे आहेत, ढवळे सरांचं आहे, अभिनव प्रकाशनचं आहे. पुस्तकं मॅथ्स रिझनिंगसाठी निवडण्याचा विषय नाही, हा प्रश्न नाही आहे की कोणतं पुस्तक निवडायचं. जे अवेलेबल असेल ते घ्यायचं, त्याच्यातले सगळे एक्झाम्पल सोडवायचे, साईडला ठेवायचे. जेवढे जास्त प्रश्न सोडवणार तेवढे जास्त मार्क येणार. त्यात असं वेगळं काही नाही आहे. त्यामुळे दिलेले म्हणजे जेवढे जेवढे पॉसिबल आपल्याला प्रश्न सोडवता येतील, एम पी एस सी ओरिएंटेड ठेवा. असं म्हणजे समजा सचिन ढवळे सरांनी एम पी एस सी ओरिएंटेड प्रश्न बनवलेले आहेत आणि त्याचे एम पी एस सीला यापूर्वी विचारलेले गणित बुद्धिमत्तेचे सर्व प्रश्न त्याच्यात आहेत, तर ते आपण सॉल्व केले पाहिजेत. गणित बुद्धिमत्तेला एम पी एस सीने विचारलेले प्रश्न आणि बँकिंगला असलेले प्रश्न किंवा इतर एक्झाम्सला असलेले प्रश्न याच्यात थोडासा फरक आहे. एम पी एस सीचे मॅथ्स रिझनिंगचे प्रश्न व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. एम पी एस सीच्या ज्या मॅथ्स रिझनिंगच्या याच्यात आहेत, आपल्याला साधारणतः काय काय आहे त्याच्यात, बेसिक आपलं बोडोमास असेल, सरासरी, लसावी मसावी, गुणोत्तर प्रमाण, काळकाम, वेग, वेग वेळ अंतर, शेकडेवारी, नफा तोटा, ओके, इत्यादी बेसिक आहे. त्यानंतर बुद्धिमापन चाचणीमध्ये संख्या, अक्षर मालिका, संबंध, क्रम, वय, दिशा, घड्याळ, कोडी आहे, दिनदर्शिका आहे, नातेसंबंध, तुलना आहे, देन आकृती, प्रतिमा असते किंवा पझल्स दिलेले असतात, वर्बल नॉन वर्बल रिझनिंग असतं. तर हे तुमचं टाइम चेक करतं, तुमची स्किल करतं की ग्रास्पिक प्रश्न किती पटकन वाचलाय आणि किती लवकर सोल्युशन काढले. तर ते तुमच्या स्किल आहे. ते मी नेहमी म्हणत असतो की हे एम पी एस सी एक अभ्यास तर आहेच आहे, त्याच्या पलीकडे एक स्किल आहे. तुम्हाला विदिन अ नो टाईम त्या गोष्टी उचलता आल्या पाहिजेत आणि त्या तुम्हाला कॅरी फॉरवर्ड किंवा प्रेझेंट करता आल्या पाहिजेत. तर मग तेच होतं की समजा तुम्ही 2 महिन्यापासून अभ्यास करतायत, 1 वर्षापासून अभ्यास करताय. मग ह्या 1 वर्षाच्या अभ्यासाला 2 महिन्यापासूनच्या अभ्यासाला, समजा आमचा 10 वर्षाचा अनुभव जर तो कामी आला, तर त्या 10 वर्षात की हे असं नको, असं कर आणि असं यश मिळव. ज्या ज्या चुका होतात किंवा आमच्याकडून काही चुका झाल्या, बाकी जे सिलेक्ट झालेले अधिकारी त्यांच्याकडून सिलेक्ट व्हायला समजा लेट झालं, तर त्या चुका तुम्हाला करेक्ट करणं की त्या तुमच्याकडून न होऊन देणं. म्हणून असे प्रोग्राम्स असतात की ज्या प्रोग्रामच्या आधारे तुम्हाला चुका ज्या आहेत, ज्या होणाऱ्या तुमच्याकडून चुका आहेत, त्या टाळून तुम्हाला कमी वेळात ते मिळावं. असं आयतं कुठे कधी मिळत नसतं. आपल्याला स्वतःला ते एफर्ट्स घ्यावे लागतात. पण नेमके कोणते रस्ते निवडायचेत आणि कोणत्या मूव्हज, कोणत्या डिरेक्शनला जायचं हे समजून घेणं किंवा ते गाईडन्स असणं खूप जास्त गरजेचं आहे. जेव्हा वेगवेगळ्या स्टुडंट्सशी माझ्या चर्चा होतात, तेव्हा माझं हेच लक्षात येतं की सर प्रॉपर गाईडन्स घेतला नव्हता. सर मी वेगळंच काहीतरी करत होतो. मी नंतर सगळ्या गोष्टी निग्लेक्ट करत होतो आणि मी नुसतं स्वतः सगळं पुस्तक सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचत होतो. तर त्यात काय होतं की वेळ वाया जातो आणि इनिशियल इयर्स किंवा खूप महत्त्वाचा टाईम जेव्हा वाया जातो, तर मग त्या विषयातला किंवा त्या क्षेत्रातला तुमचा इंटरेस्ट कमी होत जातो आणि मग तो जो येणारा रिझल्ट आहे एक्सपेक्टेड, तो लवकर येत नाही किंवा खूप जास्त वेगळं चित्र निर्माण होतं. जर हे सगळं टाळायचं असेल, तर कमी वेळात जसं सांगितलंय तसं ते निवडून तुम्ही ते मिळवलं पाहिजे. जसं 45 डेजच्या आपल्या बॅचमध्ये कसं आहे की आपण ते ठरवणार आहोत. समजा 2 विषय चालू आहे सध्या. एका साईडला इकॉनॉमिक्स चालू आहे, सुरुवातीला राज्यव्यवस्था चालू आहे. तर राज्यव्यवस्थेचा समजा आज प्रिॲम्बल टॉपिक चालू आहे. तर प्रिॲम्बल टॉपिकमध्ये समजा मी घेणार आहे पॉलिटी. तर प्रिॲम्बल टॉपिकमध्ये 8च असे लाईन्स आहेत की त्या तुमच्या पाठ असतील. तर प्रिॲम्बल वर येणारा कोणताही प्रश्न तुम्हाला सुटणार आहे. ओके. असं प्रत्येक टॉपिकचं आहे आणि प्रत्येक टॉपिकचं असं ठरलेलं आहे. एम-पी-एस-सी कडून त्या गोष्टी देताना किंवा एम-पी-एस-सी जेव्हा प्रश्न सेट करते, 100 प्रश्न सेट करते, तेव्हा काही प्रश्न सोपे विचारते, काही प्रश्न अवघड विचारते, काही प्रश्न वेळ खाणारे विचारते, काही प्रश्न ट्रिकी विचारते. तर एम-पी-एस-सीला जेव्हा प्रश्न सेट करायचे असतात, तेव्हा लेव्हल प्लेइंग फील्ड क्रिएट करायची असते.
लेवल प्लेइंग फील्ड याच्यासाठी क्रिएट करायची असते की जे सिनियर स्टुडंट्स आहेत त्यांनाही तो पेपर अवघड वाटला पाहिजे आणि जे फ्रेशर स्टुडंट आहेत त्यांनाही तो पेपर अवघड वाटला पाहिजे आणि तेवढाच सोपाही वाटला पाहिजे. ओके, तर ही लेवल प्लेइंग फील्ड क्रिएट करताना आपल्याला आपली स्ट्रॅटेजी माहिती पाहिजे. आपली स्ट्रॅटेजी आहे ती क्लिअर पाहिजे की मला हे 4 विषय खूप चांगले जमतात. या 4 विषयात मी 80% ॲक्युरसी मिळवेल. या 2 विषयात मी 50% ॲक्युरसी मिळवून माझा कट ऑफ 50च्या वरती जाईल. असं आपलं स्वतःचं गणित पाहिजे, असं स्वतःचं एक प्लॅनिंग पाहिजे आणि ते समजण्यासाठी आपण त्याच्यात मेहनत घेतली पाहिजे की मी हे 4 विषय एवढे परफेक्ट केले की याच्यात माझे मार्क जाणार नाही. ओके, तर यासाठी स्वतःचं सेल्फ इंट्रोस्पेक्शन असेल, केलेलं त्या वेळेला त्या घेतलेल्या कन्सेप्ट असतील, याच्यासाठी तुम्हाला दररोज मेहनत करा. असं अचानक 21 तारखेला 15 तारखेला जागे झालोय आणि 22 तारखेला माझा रिझल्ट आलाय असं होत नाही. तर त्यासाठी आत्तापासून आता 106 दिवस आहेत आजपासून. तर हे 106 दिवस किती प्रॉपरली युटिलाइज होत आहेत याच्यावर सगळ्या गोष्टी तुमच्या ठरलेल्या आहेत की पुढचा रिझल्ट किती येणार आहे. किंवा समजा मागच्या कंबाईनला तुम्हाला 35 मार्क आलेले आहेत, तर पुढच्या कंबाईनला तुमचं टार्गेट किती आहे. समजा माझं 50 पर्यंत पोहोचायचं आहे, तर ह्या 15 मार्काचा गॅप मी कसा भरून काढणार आहे. तुम्ही आत्तापर्यंत काय नाही वाचले ज्याच्यामुळे रिझल्ट येत नव्हता किंवा काय वाचताना काय चुका केलेल्या आहेत की त्या चुकांमुळे रिझल्ट येत नव्हता. तो 15 मार्काचा जो गॅप आहे, म्हणजे 35 वरून समजा मला 35 लास्ट कंबाईनला आलेत आणि मला आता 50 पाहिजेत, तर हा 15 मार्काचा गॅप मी कसा भरून काढणार आहे. तर याची स्ट्रॅटेजी तुमची लागेल आणि त्या स्ट्रॅटेजी ती तुमची स्ट्रॅटेजी डिसाईड करण्यासाठी मला असं वाटतंय की ही बॅच किंवा माझी सर किंवा माझ्या लेक्चरच्या थ्रू किंवा ते कन्सेप्ट समजवतानाच्या ज्या वेगवेगळे बारकावे सांगितले जातील त्या बारकाव्यातून तुमची स्ट्रॅटेजी बिल्ड होईल. तर ती स्ट्रॅटेजी तेव्हा बिल्ड झाल्यावर ते ऑटोमॅटिकली 15 मार्काची जी ग्रोथ आहे ती तुम्हाला तिथे मिळेल. कारण तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन, कारण 2 वर्ष तुम्ही ॲज अ ॲस्पिरंट या एक्झामकडे पाहताय, राईट. त्याच्या पलीकडे आम्ही एक 10 वर्ष या फील्डला अनेक स्टुडंट्स पास आउट होताना पाहतोय, अनेक स्टुडंट्सच्या विद्यार्थ्यांच्या चुका होताना पाहतोय. तर हा गॅप कमी करून रिझल्ट ओरिएंटेड कसं काम करता येईल त्यासाठी आपण काम करतोय. त्यामुळेच मग असं म्हटलं जातं की MPSC मध्ये 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तुमचं अभ्यास साहित्य काय आहे. पहिलं, तुम्ही काय साहित्य निवडलंय. बुकलिस्ट सगळे विद्यार्थी स्टुडंट्स विचारत असतात. तर ते बुकलिस्ट एक व्यवस्थित असणं गरजेचं आहे आणि तिच्यावर ठाम असणं गरजेचं आहे. दुसरं, अभ्यास साहित्य, अभ्यास मित्र आणि अभ्यास मार्गदर्शक. तुम्हाला या तिन्ही गोष्टींवर खूप जास्त व्यवस्थित निवडावं लागतं. अभ्यास साहित्य व्यवस्थित निवडणं गरजेचं आहे. अभ्यास मित्र म्हणजे तुमचा जो सर्कल आहे, तुमच्या MPSCचे जे म्हणजे एका सर्टन म्हणजे तुमचा एकदा बेसिक अभ्यास झाल्याच्या नंतरच तुम्ही ते निवडता की आता माझा अभ्यास झाला, आता मी ग्रुप डिस्कशन करू शकतो किंवा माझ्या मित्राचा हा हा टॉपिक चांगला आहे आणि माझा वीक आहे, तर तो विषय तो मला सांगेल, मी माझा विषय त्याला सांगेल, राईट. असं एकत्र जे गणित आहे तर ते अभ्यास मित्र बरोबर असणं, एकमेकांना बूस्ट करणारे असतील, एकमेकांना नोट्स शेअर करणारे असतील, एकमेकांना चांगल्या गोष्टी. आता ही बॅच जी आहे ते तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर केली पाहिजे. जर तुम्हाला याच्यातून खूप जास्त प्रोडक्टिव्ह वाटत असेल तर बाकीच्यांनाही याच्यात इन्व्हॉल्व करून घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची की मार्गदर्शक. अभ्यास मार्गदर्शक नीट निवडणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याने काय होतं की आपल्याला आपल्या प्रोसेसवर आपण जे करतोय त्याच्यावर एक विश्वास ठेवायला सांगणारे मार्गदर्शक आणि आपण जे करतोय त्याच्यावर आपल्याला स्वतःला विश्वास ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. आता बुक लिस्टच्या बाबतीत जर म्हटलं की सगळ्यांकडे हीच पुस्तकं आहेत पण सगळ्यांचे स्कोर येत नाही, राईट. तर सगळ्यांचे स्कोर काय येत नाही, तर एकतर अभ्यासाची पद्धत चुकतीये, दुसरं त्यांनी प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स व्यवस्थित समजून घेतलेले नाही आहेत, राईट. किंवा ते त्यांना टायमात वेळेत रिव्हिजन करता आलं नाहीये किंवा ते अभ्यासाचं डिसिप्लिन नाहीये. या सगळ्या गोष्टीचाच विचार करून आता इथून पुढे 100 दिवस जे आहेत, 106 दिवस जे आहेत त्याच्यावर काम करूया. एकत्र काम केल्यावर ते खूप जास्त सोपं होईल
कारण तुम्हाला सांगणार किंवा तुम्हाला कोणाला तरी उत्तर द्यायचे. सकाळी 7 वाजता लेक्चरला बसायचंय, दिवसभर तुमचा अभ्यास करायचा आहे, रात्री 9 वाजता तुम्हाला परत लेक्चरला बसायचंय. सकाळी 7 ला दिवसभर काय करायचंय किंवा दिवसभर कसं करणार आहे, त्याचे डाऊट्स काय आहेत ते सगळे क्लिअर होणार आहेत. रात्री 9 वाजता एम सर विचारणार आहे तुम्ही दिवसभर काय केलंय. कारण जनरली सकाळचे 7चे माझे लेक्चर्स असतील, रात्री 9चे एम सरांचे असतील. तर मग तुम्ही दोन्ही साईडनी ब्लॉक आहात. तुम्हाला आन्सरेबल, यू आर आन्सरेबल टू समवन, तुम्ही आन्सरेबल आहात. आम्ही एक निमित्त आहे, तुम्हाला उत्तरे द्यायची आहेत ती स्वतःला, की हो माझं पॉलिटीचे 20 टॉपिक्स कंप्लीट झालेले आहेत. पॉलिटीवर आलेले 10 प्रश्न पैकी मी 8 प्रश्न मिळवू शकतो. असा कॉन्फिडन्स 21च्या रात्री पाहिजे, की उद्या मी एक्झामला जाणार आहे आणि मी मागच्या 106 दिवसात प्रॉपरली टाइम युटिलाइज केलाय. सगळे लेक्चर्स जेन्युइनली अटेंड केलेले आहेत, सगळ्या टेस्ट सिरीज सोडवलेल्या आहेत आणि सगळे टॉपिक कव्हर केलेले आहेत. हा एकदा कॉन्फिडन्स बूस्ट होणं किंवा त्यासाठी दररोजची जी मेहनत आहे ते घेणं खूप जास्त गरजेचं आहे. त्या दृष्टीने मला वाटतं की ही बॅच जास्त फोकस्ड बॅच याच्यासाठीच असेल, जास्त फायद्याची राहील. राईट. यानंतर जेव्हा हे सगळं शेअरिंग चालू होतं प्रोग्रामचं, तेव्हा अनेक डाऊट्स समोर आले. त्या डाऊट्सवर मी थोडं बोलतो. 7चा टायमिंगचं जे आहे ते सगळ्यांना क्लिअर आहे. सकाळी 7 वाजता आणि रात्री 9 वाजता असे 2 टाइम लेक्चर्स आहेत. झूमवर आपण ते घेणार आहोत आणि याची रेकॉर्डिंग करणार आहोत. ज्यांना म्हणजे शक्यतो लेक्चर्स मिस नाहीच करायला पाहिजे. खूप वर्ष कधी म्हणजे तुम्ही असं ठरवलं पाहिजे की मला रेकॉर्डिंग पाहायचीच नाहीये. मुळात रेकॉर्डिंग देणं म्हणजे ते पोस्टपोन करण्यासारखं झालं. ठीक आहे. आपण रेकॉर्डिंग तर देऊयाच, काही इश्यू नाहीये. कारण की काही गोष्टी काही वेळेस आपल्याला मिस आउट होतात, तर त्या पाहण्यासाठी. आणि दुसरी महत्त्वाची अभ्यासाची मला अशी सांगावी वाटते की टेम्परल असं काही नसतं. जे करायचं ते परमनंट करायचं. म्हणजे मी आज पॉलिटीचा एखादा टॉपिक वाचतोय, PM वाचतोय, CM वाचतोय किंवा इकॉनॉमीचा बँकिंग वाचतोय, तर तो बँकिंग आत्ताच खूप चांगला करायचा. तो नंतर कधी विचारला तरी फक्त रिवाइज केला तरी तो आठवला पाहिजे. राईट. तसंच हे आहे की लेक्चरला मी आज बसलोय, ऐकतोय तर ते 100% अटेन्शन देऊन ऐकलं पाहिजे, की जेणेकरून आपल्याला ते परत पाहावं लागलं नाही पाहिजे किंवा ते परत सारखं रिवाइज करावं नाही लागलं पाहिजे. त्याच्यामुळे टेम्परल या गोष्टीवर डिपेंड इथून पुढे तरी नका राहू. परमनंट जे आहे, जे मी करतोय आता, ते मनापासून 100% देऊन करणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपण रेकॉर्डिंग देणार आहोत, ही गोष्ट दुसरी क्लिअर झाली. टायमिंगचा इश्यू जो होता बऱ्याच जणांना, तो क्लिअर झाला. त्यामुळे या 45 दिवसात आपण 15-15 असे जे सेक्शन, 15-15 दिवस एका विषयाला, एका वेळी 2 विषय चालू राहतील. असे 45 दिवसात 6 विषय करणार आहोत, मॅथ्स रिजनिंग सोडून. या 6 विषयाचं आपण 2 डिव्हिजन केलेले आहेत. 2 सेक्शनमध्ये हे विषय घेतोय 6. एक तर आपण त्याच्या ज्या महत्त्वाच्या कन्सेप्ट्स आहेत त्या घेणार, आणि त्याच्या दुसऱ्या सेक्शनमध्ये म्हणजे पहिल्या 45 मिनिटात आपण त्यातले महत्त्वाचे जे टॉपिक्स आहेत, समजा पॉलिटीचे जे टॉपिक्स आहेत ते 15 दिवसामध्ये डिवाइड होतील. त्याच्या पहिल्या सेक्शनमध्ये आपण 45 मिनिटं ते टॉपिक डिस्कस करणार आणि दुसऱ्या 45 मिनिटामध्ये आपण त्याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स डिस्कस करणार. म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं की सरनाम्यावर फक्त 8च ओळी आहेत, त्या तुमच्या तोंडपाठ असतील तर तुम्ही येणारा कोणताही प्रश्न सरनामा टॉपिकवरचा सोडवू शकता. असं मी प्रत्येक टॉपिक बद्दल सांगू शकतो किंवा एमआयजी सर पण स्वतः सांगू शकतील की या टॉपिकमध्ये हे महत्त्वाचं आहे, याच्यावर असे असे प्रश्न विचारलेले आहेत, हे टॉपिक महत्त्वाचं आहे, असा अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण आयोगाने स्वतः जेव्हा ॲनालिसिस आपण मागच्या 5 वर्षाचं 10 वर्षाच्या MPSCच्या प्रश्नांचं करतो, तेव्हा आपल्याला काही गोष्टी लक्षात येतात. कोणत्या गोष्टी लक्षात येतात? पहिली गोष्ट लक्षात येते की जेव्हा एखादा प्रश्न आयोगाने विचारलाय, त्या प्रश्नाचं रिपिटेशन नेक्स्ट एक्झामला कसं झालंय का त्याचे ऑप्शन्समधून पुन्हा प्रश्न क्रिएट केलाय. फॉर एक्झाम्पल, भारत कधी स्वतंत्र झाला? 15 ऑगस्ट 1947. तर पुढच्या 2-3 एक्झाम नंतर असं विचारले की 15 ऑगस्ट 1947 ला काय झालं? मग आन्सर आहे की भारत स्वतंत्र झाला. ओके. किंवा परमवीर चक्रावर राज्यसेवेला प्रश्न आला होता. तोच ग्रुप बीच्या 17ला पण
त्याच्यावर प्रश्न त्या ऑप्शनमध्ये परमवीर चक्र असं होतं की आतापर्यंत 21 जणांनाच परमवीर चक्र मिळालेले आहे 72 वर्षात. असा प्रश्न आला होता आपल्याला, कंबाईनलाच आला होता. तर तर असं प्रत्येक प्रत्येक विषयामध्ये आहे आणि प्रत्येक याच्यात आहे. तर या ट्रिक्स ज्या आहेत ना, त्या लेक्चर्समधून तुम्हाला जास्त समजणार आहेत किंवा त्या गोष्टी याच्यातून म्हणजे जो आमचा अनुभव आहे त्याच्यातून, त्या लेक्चर्समधून, त्या बोलण्यातून ह्या दररोज समजून जातील. तेवढं तुमचं जे आहे एफिशियन्सी जी आहे, प्रोडक्टिव्हिटी जी आहे अभ्यासातली, ती वाढणार आहे. ना की एका साईडला दिवसभर सकाळी 6ला लायब्ररी जायचं आणि रात्री 9 पर्यंत बसायचं आणि रात्री घरी जाताना अरे आज काहीच झालं नाहीये किंवा झोपताना अरे आज काहीतरी मिसिंग आउट झालंय किंवा आज काहीतरी केलं, अशी फिलिंग नकोय. की त्याच्याऐवजी कसं पाहिजे की हो आज माझे 20 टॉपिक झालेत, 20 टॉपिक मधले 5 असे असे आहेत, असं तोंडावर किंवा ते शब्दावर सगळे आले पाहिजेत की असे असे प्रश्न येऊ शकतात, हा प्रश्न महत्वाचा आहे, हा टॉपिक महत्वाचा आहे, असं सांगता येणं म्हणजे तो लाईव्ह अभ्यास होणं, म्हणजे अलर्ट आणि ऍक्टिव्ह जे रीडिंग आहे ते होण्यासाठी हे लेक्चर्स मदत करतील. कारण याच्यातून तुमचा अप्रोच बिल्ड होणार आहे, तुमची जी टेक्निक्स आहेत, तुमच्या ज्या त्या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे, प्रिपरेशनची जी मेथडॉलॉजी आहे ती क्लिअर होणार आहे. आपला फोकस तोच आहे मेथडॉलॉजीवर, की तुमच्या मेथड्स किती शार्प होत आहेत आणि किती लवकर तुम्ही तो विषय संपवतायत. नाहीतर जीएस हे अनएंडिंग आहे. म्हणजे तुम्ही सिनियर विद्यार्थ्यांना पण विचारा किंवा आपल्यामध्ये पण आता सिनियर विद्यार्थी पण ऐकतायत की जीएस किती करा संपतच नाही. तर ते संपवण्यासाठी हेच ट्रायंगल आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं डिस्कशन, सिलेबस आणि ठराविक बुक लिस्ट, आणि मग हे टॉपिक्स, त्या टॉपिकचे सब टॉपिक्स, आणि मग त्या सब टॉपिक्सच्या काढलेल्या मायक्रो नोट्स आणि त्या मायक्रो नोट्सचं सततचं केलेलं रिव्हिजन, आणि याच्यातूनच तुमचा जो गॅप आहे मागच्या कंबाईनचा आणि ह्या कंबाईनचा तो भरून निघणार आहे आणि तो स्कोर तुमचा डेव्हलप होणार, इम्प्रूव्ह होणार आहे. ओके, आय थिंक मोस्ट ऑफ द अभ्यासक्रम, बुक लिस्ट, PYQचं महत्त्व आणि तुमच्या काही बेसिक डाऊट्स जे होते मोस्ट ऑफ द मी आत्ता माझ्या बोलण्यात मी कव्हर केले. राईट, 45 मिनिट्स झाले आपण बोलतोय. त्या 45 मिनिट्समध्ये ऑलमोस्ट बऱ्याच गोष्टी ज्या आजच्या लेक्चरचं जे इंटेन्शन होतं ते क्लिअर केलंय. याच्यानंतर दररोज तुमचं इथून पुढे लेक्चर्स होत जाईल. ज्यांनी ॲडमिशन घेतले त्यांच्यासाठी काही पहिले 2-3 दिवस सर्वांसाठी ओपन टू ऑल राहील. लवकर कन्फर्म करून घ्या ॲडमिशन्स. 15 तारखेपासून मोस्टली आपण फक्त ज्यांनी ॲडमिशन घेतले त्यांच्यासाठीच ॲक्सेस ठेवणार आहे. 17, 18, 19, 20 या 4ही वर्षाचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे पेपर्स आहेत ते सेपरेटली आपण डिस्कस करणार आहोतच. त्याच्यानंतर टॉपिक वाईजही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपण घेणार आहोत. म्हणजे आपण फीस तर नाममात्र ठेवली आहे, पण याच्यात जो हेतू आहे की तुमचं लॉंग टर्मला जे प्रिलिमचं जे सगळं जे प्रिलिमचा जो फिरा आहे, प्रिलिमचा जो अप्रोच आहे त्याच्यात प्रिलिम पास होणंच हाच ठेवलेला आहे. प्रिलिम बद्दल भविष्यात कधीच चिंता वाटली नाही पाहिजे, या दृष्टीने या 45 डेजचं प्लॅनिंग आहे. ओके, अभ्यासक्रम आणि PYQ. ओके, हे सेकंड ओरिएंटेशन लेक्चर होतं. उद्या सेम 4 वाजता किंवा तुम्हाला ते नोटिफाय केलं जाईल. तुम्ही जेवढं लवकर याच्यात इन्व्हॉल्व्ह व्हाल, जेवढ्या लवकर याच्यावर विश्वास ठेवून काम करायला, स्वतःवर काम करायला सुरुवात कराल, तेवढं तुमचं लवकर ते आउटपुट येणार आहे किंवा अभ्यास तो सुरू होणार आहे. ओके, नाहीतर काय होतं की MPSC मध्ये मी ज्या प्रॉब्लेम्स मला जे ऐकायला येत आहेत, तर या बेसिक गोष्टी ज्या आहेत त्याच्याकडे लक्ष न दिल्यामुळे रिझल्ट पेंडिंग राहतोय किंवा काहीतरी चुकतंय असं होतंय. ओके, दॅट्स इट फॉर द डे. बाकी तुमचे काही डाऊट्स असतील तर मग अनम्यूट करून विचारा किंवा मला मेसेज करा, किंवा MIG सरांना काही ॲड करायचं असेल तर ते ॲड करतील. ओके सर, एकदम छान झालेलं आहे.
मला काही सध्या ऍड करायचं नाही. तुमचं ते मुलांचे काही डाऊट असतील तर क्लिअर करून घ्या. चालेल चालेल.